नमस्कार. काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने इच्छुकांचे दौरे सुरू आहेत. यामध्येच भाजपकडून इच्छुक असलेले खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे देखील दौरे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. 2 दिवसापूर्वी त्यांनी करमाळा दौरा केला. भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष शंभूराजे जगताप यांनी एक स्नेहमेळावा आयोजित केला होता. यामध्ये करमाळा तालुक्यातील जगताप गटाचे कार्यकर्ते आणि जगताप गटावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. या मेळाव्यात सर्वाधिक चर्चा झाली ती म्हणजे माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांच्या भाषणाची. कारण जयवंतरावजी जगताप यांचे भाषण ऐकण्यासाठी नेहमीच मोठ्या प्रमाणात गर्दी होती आणि यावेळीच देखील त्यांचे भाषण ऐकण्यासाठी त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता होती की नेमकं यावेळेस भाऊ काय बोलणार. राजकारणात नेहमी महत्त्वाची भूमिका बजावणारा जगताप गट आहे. या जगताप गटाचे प्रमुख म्हणून जयवंतरावजी जगताप हे काम पाहतात. या निवडणुकीमध्ये म्हणजे येणारी लोकसभा निवडणूक जी आहे त्या निवडणुकीमध्ये जगताप गटाची भूमिका काय असणार याकडं सर्वांचं लक्ष आहे. मात्र सुरुवातीपासूनच जगताप यांनी आपण भाजपचे काम करणार आहोत असं जाहीर केलेलं आहे. भाजपचं जरी काम करणार असले तरी देखील सध्या भाजपकडून मोहिते पाटील समर्थक म्हणजे मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटील हे देखील निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. त्यांचे देखील मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यांचे देखील करमाळा तालुक्यात दौरे होत आहेत. संपूर्ण मतदारसंघात त्यांचे दौरे सुरू आहेत. आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी ते प्रयत्न करत आहेत. त्यात रणजितसिंह नाईक निंबाळकर हे देखील त्यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत. मात्र या दोघांपैकी उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. यामध्ये भाजपचे जरी काम करत असले तरी जगताप गट नेमकं मोहिते पाटील यांचं काम करणार की रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं काम करणार यामध्ये सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. आणि त्याबाबत जगताप यांनी केलेलं भाषण सध्या चर्चेत आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासमोरच त्यांनी जे भाषण केलं त्या भाषणात जगताप यांनी असं सांगितलं की निंबाळकर यांनी गेल्या 5 वर्षात खूप चांगलं काम केलं. ते नागरिकांच्या सतत संपर्कात असतात. एकीकडं हे काम तुमचं चांगलं आहे असं सांगतानाच जगताप यांनी मात्र त्यांच्या उमेदवारीबाबत एक विधान केलं. ते असं म्हणाले की आम्ही भाजपचं काम करणार. इथे कोणालाही उमेदवारी मिळू द्या, आम्ही भाजपचं काम करणार. म्हणजे याचा अर्थ असा होतो की उद्या जर मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळाली तर आम्ही त्यांचं देखील काम करू किंवा तुम्हाला उमेदवारी मिळाली तर आम्ही तुमचं देखील काम करू असं या ठिकाणी त्यांनी एकदम सावध विधान केलेलं आहे. म्हणजे गेल्या काही दिवसांपासून मोहिते पाटील यांच्याशी वाढलेली त्यांची जवळीक आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा देखील असलेला संपर्क यामध्ये कोणाचीही नाराजी न ठेवता त्यांनी हे विधान केलेलं आहे अशी सध्या करमाळा तालुक्याच्या राजकारणात चर्चा आहे. त्यांचं विधान हे खूप महत्त्वाचं आहे. त्याचं कारण बाजार समिती निवडणूक जी झाली ती बिनविरोध झाली होती. त्यात मोहिते पाटील यांचा खूप मोठा वाटा होता. त्यानंतर आदिनाथ सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्यामध्ये तालुक्यातील सर्व गटाचे कार्यकर्ते गेले होते. त्यात जयवंतरावजी जगताप हे देखील त्या बैठकीला गेले होते. अकलूज येथे शिवरत्न बंगल्यावरती ही बैठक झाली होती. त्यामुळं मोहिते पाटील यांचा जगताप गटाशी वाढलेला संपर्क आणि निंबाळकर यांचा देखील असलेला संपर्क यामध्ये कोणाचीही नाराजी न करता त्यांनी हे विधान केलं असल्याचं दिसतं. त्यांनी हे करत असतानाच भाजपने जे काय सध्या देशात जे काम केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून यांच्या नेतृत्वाखाली देशात जे काय काम सुरू आहे याचा देखील त्यांनी लेखाजोखा घेतला. या 10 वर्षामध्ये एकदाही देशात कुठे हल्ला झाला नाही याचाही त्यांनी उल्लेख करत
मोदी यांच्या कामांचं समर्थन केलं आहे. याबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्यात कशा पद्धतीने काम केलं आहे हे देखील त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. खासदार निंबाळकर यांनी त्यांच्या कार्यकालात म्हणजे 5 वर्षात करमाळा तालुक्यात खूप चांगल्या पद्धतीने निधी दिला. याशिवाय तालुक्या किंवा मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न असेल, रेल्वेचा प्रश्न असेल किंवा महामार्गाचा म्हणजे टेंभुर्णी ते जातेगाव हा देखील महामार्ग चर्चेत होता. त्या महामार्गाचं काम करण्यासाठी देखील त्यांनी मदत केली. एकूणच त्यांनी जे काही कामाचे निंबाळकर यांनी जे काही कामं केली ते कामं कौतुकास्पद आहेत असं त्यांनी सांगितलं. आणि हे कौतुक करत असतानाच आपण येणाऱ्या निवडणुकीत ज्यांना उमेदवारी मिळेल भाजपकडून त्याचं काम करणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे. हे सांगत असताना गेल्या काही दिवसांपूर्वी म्हणजे मोहिते पाटील ज्यावेळेस त्यांची भेट घेण्यासाठी गेले होते, धैर्यशील मोहिते पाटील यांनी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीत त्यांची भेट घेतली, सदिच्छा भेट होती. तेव्हा त्यांनी सहज असं म्हटलं होतं की जर तुमच्या दोघांचं मिटत नसेल, तुमच्या दोघांचं म्हणजे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि दुसरे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील हे दोघे भाजपकडून उमेदवारीसाठी रणनीती आखत आहेत. त्यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. जर तुमचं मिटत नसेल तर मला उमेदवारी द्यावी अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. मात्र काल बोलताना त्यांच्या उमेदवारीचा त्यांनी कुठेही उल्लेख केला नाही. मात्र भाजप ज्याला उमेदवारी देईल त्याचं काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या मेळाव्यामध्ये तालुक्यातील सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते आले होते. जगताप गटावर प्रेम करणारे हे कार्यकर्ते होते. सोसायटी असेल किंवा ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यांनी या मेळाव्याला हजेरी लावली होती. अतिशय म्हणजे जगताप गटातला गेल्या काही दिवसापासून म्हणण्यापेक्षा साधारण 10 वर्षातला पहिल्यांदा असा मेळावा झाला जगताप गटामध्ये की तो मेळाव्यासाठी तालुक्यातील सर्व गावातून कार्यकर्ते आलेले होते. हा कार्यकर्ता जगताप गटावर प्रेम करणारा आहे, सुरुवातीपासून जगताप गटाला मांडणारा आहे आणि याच कार्यकर्त्याच्या जीवावरती जगताप गट टिकून आहे. आणि टिकून आहे असं म्हणत असतानाच सध्या जगताप गटाची भूमिका खूप महत्त्वाची असते. जगताप गट हा कधीही प्रामाणिक काम करतो असं देखील यावेळी सांगण्याचा प्रयत्न केला. येणाऱ्या काळात जगताप गटाची भूमिका महत्त्वाचीच राहणार आहे. मात्र ती भूमिका नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार आणि त्यांना किती फायदा होणार हे पाहावं लागणार आहे. धन्यवाद.